गळ्यात तुळशी माळ, गळ्यात तुळशी माळ, डोई सोनियाचा मुकुट शोभून दिसत होता. रेशमी सुगंधित वस्त्रालंकार लिहून माझा पांडुरंग देखणा दिसत होता. त्या परमात्म्याला पाहण्यासाठी अंतरात्मा सुद्धा आनंदाने नाचत होता. रखुमाईचा पती माझ्याकडे डोळे भरून पाहत होता. मनाशी ठरून आले होते, खूप काही सांगायचं होतं त्याला, पण विठ्ठलाची मूर्ती पाहून देहभानच हरपून गेले होते. श्रीहरीच्या मागून रखुमाई मात्र कौतुकाने बघत होती. थकून भागून आपलं लेकरू आलंय असं पांडुरंगाला सांगत होते. कसं सांगू रे पांडुरंगा, अरे कसं सांगू पांडुरंगा, तुला पाहून या मनाला काय वाटतं? स्वर्ग लोकी सुद्धा मिळणार नाही असं सुख तुझ्या दर्शनामध्ये भेटत रे. तुझे दोन्ही कर कटेवरती ठेवून तू ह्या विटेवरती उभा राहतोस. तुला पाहून मन नाही रे भरत, एवढा कसा तो सुंदर दिसतोस. काही मागणं नाही देवा आता तुझ्याकडे, काही मागणं नाही आता देवा तुझ्याकडे. तुला पाहून अंतरात्मा मात्र तृप्त झाला, अंतरात्मा आता तृप्त झाला. श्रीहरीच्या चरणावरती माथा ठेवून हा वारकरी आज धन्य झाला, हा वारकरी आज धन्य झाला. ही अवस्था आहे, ही निश्चिंती आहे, ही परमार्थातला विसावा आहे, परमार्थातली निश्चिंती आहे. आणि ही निश्चिंती तुम्हाला संसारामध्ये शोधूनही नाही सापडणार. त्यासाठी तुमच्या अंतरीचा देव जागा व्हावा लागेल. आणि ज्याच्या अंतरीचा देव जागा झाला, मग जाऊन बघा एकदा त्या पंढरपूरच्या गाभाऱ्यामध्ये आणि डोळे भरून बघा त्या पांडुरंगाला, मग तुम्हाला अनुभूती येईल. ही अनुभूती आली पाहिजे तर कुठेतरी आपला परमार्थ यशस्वी आहे, नाहीतर हे चाललंच आहे आपलं